मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। अकोल्यात 7व्या मजल्यावर काम करत असताना मजुराचा पडून मृत्यू। अकोला शहरातील मूर्तिजापूर रोड परिसरात सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या बांधकाम स्थळी आज दुपारच्या सुमारास दुर्दैवी अपघात घडला। इमारतीच्या 7व्या मजल्यावर काम करत असताना एका कामगाराचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कामगाराकडे कोणतीही सुरक्षितता साधने नसल्याचे दिसून आले। सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपकरणांचा अभाव असल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि बांधकाम व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला आहे। कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मृत कामगाराची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास प्रशासनाकडून केला जात आहे। दरम्यान कामगार सुरक्षा नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा झाला का याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। SS न्यूज मराठीसाठी अकोलाहून जिल्हा प्रतिनिधी कुणाल फुसे यांचा रिपोर्ट।